नमस्कार. रविवार. मीच वाट बघत असते तुमच्यापेक्षा रविवारची. असं वाटतं किती छान-छान कथा तुमच्यापर्यंत मी पोहोचवू. आज जी मी कथा वाचणार आहे ना, त्या कथेचं नाव आहे सप्तरंग. लेखिका आहेत डॉक्टर शैलजा करोडे आणि अभिवाचन अर्थातच मी करतेय चेतना वैद्य. चला तर मग सुरुवात करूया. होळी दहनावर भद्राचे सावट. भद्र काळात होळी पेटविण्यासाठी भद्राचा पुच्छ काळ रात्री 12:50 ते 1:55 पर्यंत या कालावधीतच होळी पेटवावी. आमच्या सोसायटीच्या समूहावर हा मेसेज झळकला. तसंच दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण असल्याने होळी आज रात्रीच पेटवली जाईल, तरी सगळ्यांनी हजर राहून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असाही मेसेज आला. मी व्हॉट्सअप बंद केलं. आपली सगळी अन्निकं आटपली. तयारी करून पटकन मी हॉस्पिटलला जायला निघाले. सणवार असो की शुभ कार्य, माझ्या पेशात याला काही जागाच नाही. रुग्णसेवा यालाच प्राथमिकता होती आणि आजाराला सणवाराशी काय देणं घेणं बरं? आई ग, जाऊन येते ग. निघालीस बाळा? सायंकाळी जरा लवकर येशील? आज होळी आहे ना ग. पुरणाची पोळी, खीर आणि कटाची आमटी करणार आहे मी. तुझी ड्युटी संपली की मला फोन कर, म्हणजे मी पुरणपोळ्या करायला घेईन. मग तुला गरम गरम खायला वाढीन ग. आई ग, कशाला एवढी धडपड करते ग? तू दुपारीच करून ठेव ना पोळ्या, मी खाईन संध्याकाळी. अगं अगं, पुरणपोळी गरमच चांगली लागते सोन्या. त्यावर तुपाची धार गरम असतानाच बरी वाटते. तू निघण्यापूर्वी मला फोन कर, बस एवढंच कर बघ. बरं बाई, निघण्यापूर्वी करीन तुला फोन. आता जाऊ का? पुन्हा चूक. जाऊन येते असं म्हणावं. हो ग बाई, जाऊन येते मी. झालं. हसत हसत आईचा निरोप घेऊन मी निघाले. पार्किंग शेडमधून गाडी काढली तर चाकामधली हवा कमी झालेली. बरं तर घराजवळच गॅरेज होतं. हवा भरली एकदा आणि निघाले. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर. अशी अभिवादनं स्वीकारत मी माझ्या केबिनमध्ये शिरले. सिस्टर, काय पोझिशन? किती पेशंट आहेत? डॉक्टर, 15 पेशंट आहेत. ओके, चला पाठवा एक-एक. अ, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. बसा, बसा. एक बाई आपली 10 वर्षाची मुलगी घेऊन आली होती. बोला, काय त्रास होतोय? डॉक्टर, ही माझी मुलगी 10च वर्षाची आहे हो. पण कालपासून हिची म म म मासिक पाळी सुरू झाली बघा. खूप लवकर आहे हो ताई हे सगळं. मुलगी लहान आहे माझी ताई. बावरून गेले हो. पाळी अजून 2 वर्ष येणार नाही असं असं काही करता येईल का हो? नाही बाई, नाही. असं काही करू पण नका. तुमच्या मुलीची पाळी अकाली सुरू झाली, ती आजकालच्या बदललेल्या जीवन पद्धतीमुळे. मुलांच्या हातात मोबाईल आहेत ना सध्या. ज्या गोष्टी कुटुंबात बोलल्या जात नाहीत, मुलं त्या गोष्टी इंटरनेटवर शोधतात. लैंगिक भावना चाळवल्या जातात. आजची बदललेली खानपान व्यवस्था, चीज, पिझ्झा, बर्गर आणि इतर फास्ट फूड ह्याच्यामुळे होतं काय, वजन वाढतं हो. अनुवंशिकताही असू शकते, नाही असं नाही. मनावरचे ताणतणाव, प्लास्टिक आणि पेस्टिसाइड्स मधली रसायनं, थंड आणि साखरयुक्त पेय, असे अनेक घटक असतात यामागे. शरीरातल्या चरबीचं प्रमाण वाढलं ना, की इस्ट्रोजन संप्रेरक लवकर सक्रिय होतं, ज्यामुळे पाळी लवकर येते. तुम्ही आता असं करा, मुलीला पौष्टिक आहार म्हणजे फळं, भाज्या असं खायला लावा. नंतर शारीरिक हालचाल, व्यायाम वाढवायचा हं. मानसिक ताण टाळण्यासाठी वातावरण छान योग्य ठेवा. मुलीला मैदानी खेळासाठी प्रोत्साहन द्या. त्यामुळे मुलीची समस्या बऱ्याच अंशी कमी होईल. मी काही औषधं देते. सगळं ठीक होईल. हं. या तुम्ही आता. नेक्स्ट. मी बेल दाबत म्हटलं. तर एक 70 वर्षाच्या आजीबाई आत आल्या. या बसा, बसा. काय त्रास होतोय आजी तुम्हाला? पांढरी दुपणी अचानकच सुरू झालीये. मी चेकअप केलं. आजी सोनोग्राफी करायला लागणार हो.
तिकडे एक पहिलटकरीण लेबरमध्ये होती. मधून-मधून तिकडेही जावं लागत होतं मला. असं चाललं होतं पहा दिवसभर. सगळं काम संपेपर्यंत रात्रीचे 8 वाजलेच. चला बाबा, निघूया घरी आता. हो, तत्पूर्वी आईला फोन करायला पाहिजे. नाहीतर नाराज होईल बिचारी. घरात पाऊल ठेवलं, तसा पुरणपोळीचा घमघमाट सर्वत्र भरलेला. वंस, तुम्ही फ्रेश व्हा. तोपर्यंत मी मस्त पानं घेते सगळ्यांसाठी. काय ग सुनेत्रा? हॉस्पिटलच्या सगळ्या पेशंटचा ताण काय तुझ्यावरच का ग? काही कामं तुझ्या सबऑर्डिनेटवर सोपवत जा की जरा. अतिरिक्त स्टाफची मागणी कर. दादा सुशांत मला म्हणाला. हो रे दादा, मी सांगितलंय हॉस्पिटल प्रशासनाला. शिवाय पेशंट्सचा पण माझ्यावरच विश्वास न रे. मग मला नाही पण नाही रे म्हणता येत. मग खेळीमेळीत जेवणं आटोपली. थोडी शतपावली करावी म्हणून मी खाली उतरले. सोसायटीच्या प्रांगणामध्ये दहनासाठी होळीची सगळी तयारी झाली होती. रांगोळी, पताका, विविध रंग आणि प्रसादाचीही सिद्धता होती. सुनेत्राताई, आज होलिका दहन तुमच्याच शुभ हस्ते करायचंय बरं का. बरोबर रात्री 12:50 ला पेटवूया हं होळी. होळी दहनात कसे सर्व चिंता, द्वेष, मत्सर दूर सारून विविध रंगाच्या रंगात रंगणं आणि मनातली कटुता विसरून पुन्हा नव्या ऊर्जेनं, गोडव्यानं बंधुभाव जपत जीवनक्रमणा करणं. किती गहन संदेश आहे ना यामागे. मी होलिकेला दहन दिलं आणि मनोभावे नमस्कार केला. आज धुळवडची सगळीकडे सुट्टी होती. मी पण छान जराशी निवांत होते, की हॉस्पिटलच्या इमर्जन्सीमधून फोन आलाच. "डॉक्टर तुम्ही लवकर या." नर्स शर्वरी बोलत होती. "अगं काय झालंय शर्वरी?" "डॉक्टर एक 17-18 वर्षाची पहिलटकरीण मुलगी आलीये. तिचं बीपी शूट झालंय, ग्लानीतच आहे. बहुतेक सीझरच करावं लागेल तिचं." "ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी येते. हं. तुम्ही ऑपरेशन थिएटर सुसज्ज ठेवा. आलेच मी." "आणि पेशंट सोबत कोण आहे?" "एक 50च्या आसपासची बाई आहे आणि तिच्यासोबत 2-3 माणसंही होती." अ, मी विचारलं, की "तुम्ही पेशंटची आई का?" तर ती म्हणाली, "नाही, मी आई नाही." "बरं मग पेशंटच्या नवऱ्याला तरी बोलवा, फॉर्मवर सही लागेल." तर ती म्हणाली, "नवरा पण नाही. आमच्या धंद्यात लेकराला फक्त मायच असते." अरे बापरे! म्हणजे ही मुलगी रेड लाईट एरियातली होती तर. इतक्या लहान वयात अत्याचाराने ग्रस्त होती आणि त्यात हे लादलेलं मातृत्व. हॉरिबल आहे सगळं खरंच. मी 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 देते की अंगठा, असं म्हणत त्या बाईनं आपला अंगठा फॉर्मवर उठवला मॅडम. बरं, बरं शर्वरी येते मी. पेशंटला अनेस्थेशिया दिला. सलाईन, ऑक्सिजन सुरूच होतं. 1.5 तासाच्या अथक प्रयत्नातून सीझर व्यवस्थित होऊन बाळ आणि बाळंतीण दोघांनाही मी सुखरूप ठेवू शकले. शर्वरीनं क्लोजर केलं. पेशंट हळूहळू शुद्धीत येत होती. पाणी, पाणी द्या, पाणी द्या मला. माझं माझं बाळ कुठं आहे?" हे बघ, शर्वरीनी मऊसूत कपड्यात गुंडाळलेलं लालसर बदामी रंगाचं ते नवजात बाळ तिच्यासमोर धरलं. तशी ती मोठ्यांदा रडायला लागली. "अगं, अगं मुलगा झालाय तुला. आनंद नाही का झाला? का रडतेस तू?" "रडू नाही तर काय करू डॉक्टर? मी काय घडवणार हो या बाळाला? या धंद्यात पुढे तो दलालीच करणार की हो. मुलगी असती तर पुन्हा ते नरकातलं जिणं." "नाही होणार तसं आता. नाही होणार." "काय काय म्हणलंसा? खरंच तसं नाही होणार? डॉक्टर माझ्या बाळाला चांगलं जीवन मिळेल का हो?" "हो तर, मिळू शकतं. पण तुला हिंमत दाखवावी लागेल त्यासाठी." "पण मला सांग तू या धंद्यात आली कशी?" "आली नाही की मॅडम, आणली गेली. तेही माझ्या बापानं आणली. एक नंबरचा दारुड्या. आई होती तोपर्यंत ती कष्ट करून त्याच्या दारूला पुरं पडत होती हो. ती गेली आणि यानं दारूसाठी मला ऐकले की हो. इथं तुला खायला मिळेल, चांगले कपडे मिळतील, असं सांगत सोडून गेला मला इथं. आणि पुन्हा आलाच नाही कधी. बरं, बरं, बरं. मी उद्या पोलीस सब इन्स्पेक्टरना इथे बोलावून घेते.
तुझ्या मनाविरुद्ध आता कोणीही तुला त्या नरकात पुन्हा ढकलणार नाही. शिवाय पोलीस संरक्षण राहील ना तुला. त्यांच्या मार्फतच तुला शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळेल. तुझी आणि तुझ्या बाळाची योग्य काळजी घेतली जाईल. तुझी तब्येत बरी झाली ना, की तुला शिक्षण घ्यायचं असेल तर शिकू शकतेस. नंतर नोकरीसाठीही प्रयत्न केले जातील. ओ मॅडम, खरंच असं होईल का हो? तसं झालं तर जीवाचं रान करीन हो मी माझ्या बाळासाठी. त्याला शिकवीन, खूप मोठा बी करीन आणि एक जबाबदार नागरिक बनवेन त्याला. होय, हे सगळं होईल बरं. त्यामुळे आता बिलकुल रडायचं नाही. हाच बघू. तशी जुई प्रसन्नपणे हसली, अगदी एखाद्या फुललेल्या जुईसारखी. आता हे बघ, पोटभर जेवायचं. बाळाला दूध हवं ना? जुईनं होकारार्थी मान हलवली. आज धुळवडीच्या दिवशी जुईच्या जीवनातील काळा रंग मिटवून मी तिच्या आयुष्यात सप्तरंगच आणले होते. मंडळी, कसं झालंय ना आता, समाजामध्ये कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी घडतायत आणि त्याचे समाज जीवनावर कितीतरी प्रकारचे परिणाम होत आहेत. कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? लेखिका स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे त्यांना जे काही जाणवतंय, दिसतंय आणि त्या ते बदलण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न करतायत, त्यातून या कथेचा जन्म झाला. सांगा मला, तुम्हाला कथा आवडली का? आवडली तर कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरायचं नाही हां. चला, पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत टू टू टू.